नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल एका पत्रकार मित्राने मला प्रश्न विचारला. अर्थातच हा प्रश्न विचारणारा माझा मित्र पत्रकार हा भाजपचा विरोधकच आहे. भाजपचा विरोधक आहे आणि म्हणून आमच्यामध्ये नेहमी वादावादी होत असते. आणि त्याने मला असं विचारलं की तू गद्दारीच्या लाईनमध्ये उद्धव ठाकरेंना घालत असतोस, तर मग तितक्याच आवेशात तू अजितदादांना गद्दार का म्हणत नाहीस? मी त्याला उत्तरं दिली, मला पाहिजे तशी दिली. अर्थात एक असं की जेव्हा वादावादी होते त्या वादावादीच्या वेळेला आपण चुकलो कसे नाही हे आपण हुज्जत घालून सांगत असतो. तोही सांगत असतो, मीही सांगत असतो. आणि आपण तुमच्या बरोबरही कोणाशी वादावादी झाली तर आपण आपली भूमिका मागे घ्यायला तयार नसतो, आपला युक्तिवाद मागे घ्यायला तयार नसतो, आपलं म्हणणं मागे घेत नसतो. तसाच माझा त्याच्याशी वाद झाला आणि मी उद्धव ठाकरे जास्त गद्दार की तुमचे एकनाथ शिंदे जास्त गद्दार, उद्धव ठाकरे जास्त गद्दार की अजितदादा जास्त गद्दार? मला या प्रश्न त्याच्याशी वाद संपल्यानंतर हा विषय माझ्या डोक्यात घोटाळत राहिला. आणि एक आणखीन कारण होतं त्याला, की हा विषय होऊन गेल्यानंतर मी अतिशय रिकाम्या वेळात होतो. म्हणजे मेंदूच्या डोक्याच्या पद्धतीत सांगतोय की मला लगेच दिल्लीला यायसाठी निघायचं होतं. आणि तुम्हाला माहिती आहे की विमानतळावर जवळजवळ 2 तास तरी 3 तास तरी आधी पोहोचावं लागतं. सामान जमा करा, सिक्युरिटी क्रॉस करा, बोर्डिंग, हे सगळं. विमानात बसण्यापूर्वी 2-2.5 तास आपण असतो, विमानातले 2 तास किंवा त्याच्यात परत उशीर झाला. त्यामुळे जवळजवळ 5-6 तास मी काही काम करत नव्हतो आणि डोक्यासमोर विषय नव्हता आणि कधी एकदा पोचायचे कंटाळल्यासारखं होत असतं. त्यामुळे हा सगळा वेळ जेव्हा असतो मोकळा, अशा वेळेला असे रेंगाळलेले जे विषय असतात मनामध्ये, ते तुमच्या मनाभोवती पिंगा घालून नाचायला लागतात. विमानात जवळजवळ 2.5 तास विमान उडत होतं. 2.5 तास जवळजवळ विमानतळावर त्याला टेक ऑफ करायला परवानगी नव्हती. हा सगळा वेळ बरोबर 5-6 तास माझ्या डोक्यात त्या मित्राने विचारलेला विषय आहे तो पिंगा घालत होता की गद्दार मी आवेशात जर बोलत असेल किंवा उद्धव ठाकरेंच्या वर कडाडून टीका करत असेल तर तेवढीच कडाडून टीका मी अजितदादांवर का करत नाही? कारण अजितदादांनी सुद्धा आपल्या काकांची दगाबाजी केलेली आहे, मतदाराशी दगाबाजी केलेली आहे. ज्या मतदाराने काय तो पुरोगामी किंवा फुले शाहू आंबेडकर या विचारधारेच्या आधारावर मतदान केलं होतं, त्यांची साथ सोडून सरळ सरळ भाजपकडे जायचं. मग उद्धव ठाकरेही गेले होते. उद्धव ठाकरेंच्या बाबतीत जर आवेश असेल तर अजितदादांसाठी सुद्धा तितक्याच आवेशात टीका झाली पाहिजे. मुद्दा त्याचा बरोबर होता, मुद्दा बरोबर होता. पण शेवटी कितीही असला तरी माणूस हा पक्षपाती असतोच, बायस असतोच. माझेही काही बायस आहेत, माझ्याही मनात काही अडी आहेत. आणि जेव्हा हा रिकामपणे विचार करत होतो तेव्हा माझ्या लक्षात एक गोष्ट आली की उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडली म्हणून मी चिडलेलो आहे आणि त्या आवेशात मी बोलतोय. पण तीच गोष्ट अजितदादांनी केली, एकनाथ शिंदेनी केली, तर मी त्या दोघांचं समर्थन करतो का? तर ते दोघे भाजप बरोबर आले म्हणून. म्हणजे भाजपचे हात बळकट करताना दुसऱ्या कोणीही कितीही गैरकृत्य केलं तरीही मी त्याचं समर्थन करतोय. असंच कदाचित त्या मित्राला म्हणायचं असेल, तो तेवढं स्पष्ट बोलू शकला नाही. आणि मी तेव्हा तितका गंभीर नव्हतो. पण जेव्हा एकटा होतो, रिकामा वेळ होता आणि मी जेव्हा विचार करत होतो, जेव्हा माझ्या लक्षात आलं की त्याच्या अशा प्रश्न विचारण्यामागचा हेतू जो आहे तो माझ्या आवेशाचा आहे किंवा कडाडून टीका करण्याचा आहे. दोन्हीकडे कृती एकच असेल तर मी शिंदे आणि अजितदादांना जो न्याय लावतो तोच उद्धव ठाकरेंना का लावत नाही? आणि या भूमिकेचा जेव्हा मी विचार करत गेलो तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली की त्याने नेमका प्रश्न विचारायला पाहिजे होता
तर मी अधिक स्पष्टपणे त्याला बोलू शकलो. आता उदाहरण लक्षात घ्या की एक पक्ष सोडला, तो पक्ष म्हणजे तरी काय असतं? अजितदादांनी काकांची साथ सोडली, जो पक्ष त्यांच्या काकांनी स्थापन केला होता, त्या पक्ष कब्जा करणं वगैरे या पोरकटपणाला मी हे देत नाही. पण काकांनी एका विशिष्ट भूमिकेतून पक्ष निर्माण केला होता. त्या पक्षाला काँग्रेसच्याच विचारधारेची परंपरा आहे. आणि मग महाराष्ट्राचा संदर्भ घेतला तर पुरोगामी चळवळ म्हणजे फुले शाहू आंबेडकर ही विचारधारा म्हटलं जातं. त्यामुळे गद्दारी म्हणायची असेल तर त्या विचारधारेशी गद्दारी आहे की नाही याकडे बघितलं पाहिजे, जे आमच्या मित्राच्या आणि माझ्या चर्चेत आलं नाही. की शेवटी पक्ष म्हणजे काय असतो, एखादी संघटना म्हणजे काय असतं. आपण प्रत्येक जण आपापला स्वतःचा विचार करत असतो, आपल्या काही भूमिका तयार होत असतात, आपण वाचन करत असतो, लेखन करत असतो, जगाचा अनुभव घेत असतो. आपल्याला काही माणसं आवडत असतात, काही माणसं नावडत असतात. त्याप्रमाणेच आपल्याकडे विचारधारा आवडणं नावडणं, त्याचे अनुभव आपल्याला येणं, त्याच्यातून आवडी निवडी निर्माण होतात. आणि या आवडी निवडीतून मग काही माणसं समान विचारी म्हणून एकत्र यायला लागतात. त्यातून पक्ष संघटना वगैरे वगैरे निर्माण होतात, त्यांच्या भूमिका निर्माण होतात. त्यामुळे एखादा पक्ष असतो, त्या पक्षात तुम्ही जेव्हा सामील होता तेव्हा तो पक्ष आणि त्याचा नेता, तो नेता हा एका विशिष्ट विचाराच्या भूमिकेत असतो, म्हणून आपण त्याचं समर्थन करत असतो. जर तो नेताच आपल्या सहकार्यांना, पाठीराख्यांना, सवंगड्यांना विश्वासात न घेता त्या विचारांची भूमिका असते, ते विचार असतात, त्यांनाच वाऱ्यावर सोडून भलत्या दिशेने जात असेल तर मग नेत्याशी निष्ठा ठेवायची की पक्ष आणि संघटना म्हणून संघटनेशी निष्ठा ठेवायची, हा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे ज्या एका राजकीय भूमिकेला विरोध करण्यासाठी एक संघटना किंवा पक्ष निर्माण होतो, किंवा एक पक्ष आणि संघटना एका विचारांनी निर्माण होते आणि त्याच्या त्या भूमिकेला कडाडून विरोध करणारा दुसरा व्यक्ती, दुसरा नेता, दुसरा पक्ष असतो, दुसरी संघटना असते, दुसरी विचारधारा असते. तेव्हा त्या दोन विचारधारांमधून कधीही समन्वय साधला जाऊ शकणार नाही, ही गोष्ट महत्वाची असते. त्यामुळे तुम्ही ज्या विचारांवर उभा केलेला पक्ष आहे किंवा संघटना आहे, ते विचार सोडून जर तुम्ही तद्दन उलट्या बाजूला विचार करणारा पक्ष किंवा संघटना असेल, त्याच्याशी हातमिळवणी करायला लागतात, तेव्हा मग नेत्याशी निष्ठा ठेवायची की तुमच्या संघटनेच्या विचाराशी निष्ठा ठेवायची. आणि मग गद्दार कोणाला म्हणायचं? विचारांची. आता उदाहरणार्थ एकनाथ शिंदे घ्या, की हिंदुत्व ही भूमिका सोडून उद्धव ठाकरे 2 काँग्रेसच्या बरोबर गेले आणि त्याच्या विरुद्ध आपल्या मूळ भूमिकेकडे, मूळ विचाराकडे आलं पाहिजे म्हणून एकनाथ शिंदे आणि 40 आमदार उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व स्वीकारून जर पुन्हा हिंदुत्वाकडे येत असतील तर त्याला गद्दारी म्हणायची का? मला वाटत नाही त्याला गद्दारी म्हणता येईल. कारण एका विशिष्ट भूमिकेमुळे एकनाथ शिंदे किंवा लाखो शिवसैनिक, हजारो शिवसैनिक बाळासाहेबांच्या मागे आले होते आणि त्याच भूमिकेला, त्या विचारांना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद मिळतं म्हणून मुठमाती दिली असेल तर उद्धव ठाकरेंना झुगारणं ही गद्दारी असू शकत नाही. हा, सुरुवातीला त्यांच्याबरोबर राहणं आणि योग्य वेळ आल्यावर उद्धव ठाकरेंना झुगारणं हा डावपेच असू शकतो, पण भूमिकेशी एकनाथ शिंदे प्रामाणिक राहिले हे मान्य करायला पाहिजे. आणि म्हणून एकनाथ शिंदे यांनी जे काय बंड केलं त्याला गद्दारी नाही म्हणतात, उलट त्याला विचारांशी केलेला प्रामाणिकपणा म्हणताय. उद्धव ठाकरे यांनी केली ती गद्दारी. कारण शेवटी तुम्हाला मतं लोक देत असतात, ते मतं देतात ते एका विशिष्ट भूमिकेसाठी देतात, विचारधारेसाठी देतात. उद्धव ठाकरे यांनी त्या मतदाराशी गद्दारी केली होती. हा भाग महत्वाचा आहे मित्रांनो, हा भाग महत्वाचा आहे की उद्धव ठाकरे जर निवडणुकीपूर्वीपासून म्हणाले असे की भाजप वगैरे सोडा, मला मुख्यमंत्री पद पाहिजे म्हणून मी निवडणुकीच्या निकालानंतर वाटेल ती तडजोड करीन, मी वाटेल त्याच्या बरोबर जाईन, पण मला मुख्यमंत्री पद मिळालं पाहिजे, शिवसेनेला मुख्यमंत्री पद मिळालं पाहिजे, निकाल कसे असोत.
तर मग त्यांनी भाजपची साथ सोडणं ही गद्दारी झाली नसती. पण उद्धव ठाकरे नेता होते आणि त्यांच्या पक्षातही अस्वस्थता होती. त्या अस्वस्थतेला संघटित करून एकनाथ शिंदे जर भाजपकडे गेले असतील तर ते विचाराशी एकनिष्ठ राहिले, भूमिकेशी एकनिष्ठ राहिले, म्हणून त्यांना गद्दारी म्हणता येणार नाही. किंबहुना नेता गद्दारी करतो अशा वेळेला नेत्याला झुगारणं हे त्याच्याच वैचारिक भूमिकेच्या पाठीराख्याची जबाबदारी असते. ती खरी निष्ठा असते. ही गद्दारी ही विचारांची होता कामा नये, कुठल्याही कारणासाठी होता कामा नये. एखादा कोणी परदेशी सत्तेशी हातमिळवणी करून भारताशी दगाबाजी करत असेल तर त्याला गद्दारी म्हणतात. तसंच आपल्या वैचारिक भूमिकेशी आपल्या स्वार्थासाठी कोणी दगाबाजी करत असेल तर त्याला गद्दार म्हटला पाहिजे. आणि म्हणून उद्धव ठाकरे यांना मी गद्दार म्हणतोय. एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणता येणार नाही, कारण त्यांनी विचारांची निष्ठा दाखवली. भाजपबरोबर येणं न येणं हा वेगळा भाग आहे, वेगळा भाग आहे. उद्धव ठाकरेंनी विचारांची गद्दारी केली होती आणि म्हणून त्यांच्याशी गद्दारी करणं म्हणजेच विचारांची एकनिष्ठा ठरते. भाजप बरोबर येणं हा त्याचा एक परिणाम आहे आणि त्याचा स्वार्थ फायदा त्यांना मिळाला, ते मुख्यमंत्री झाले. अजितदादांची गोष्ट कशी आहे बघा. अजितदादा हे उपमुख्यमंत्री व्हायला, आपल्या सवंगड्यांना काय ते 8-9 लोकांना मंत्रीपद द्यायला किंवा सत्तेचे लाभ घ्यायला महायुती बरोबर आले. पण अजितदादा यांनी आपली वैचारिक भूमिका सोडलेली नाही, सत्तेसाठी तडजोड केली. ते परत परत सांगतात अजितदादा की मी फुले शाहू आंबेडकर ही विचारधारा सोडलेली नाही, मी विचारधारा सोडलेली नाही. आणि म्हणून फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा घेऊन चाललेले अगदी त्यांच्या विरोधातले काका किंवा इतर पक्ष आहेत, त्यांच्या कुठल्याही भूमिकेला अजितदादा छेद देणारं भाषा बोलत नाही. त्या भूमिका, त्या राजकारणाला हिंदुत्वाच्या पक्षांबरोबर येऊन सत्तेत सहभागी होऊन आपल्या सवंगड्यांना सत्ता मिळवून देऊन आणि उपमुख्यमंत्रीपद मिळवून अजितदादांनी हिंदुत्व स्वीकारलेलं नाही. आणि म्हणूनच हिंदुत्वाच्या टोकाच्या भूमिकेचं अजितदादा एकदाही समर्थन करताना आपल्याला दिसलेले नाही, दिसलेले नाही. काँग्रेसला हरवायचे आणि कशासाठी तर या कारणासाठी, मुस्लिम धार्जिणेपणासाठी काँग्रेसला हरवायचे असं अजितदादा एकदा तरी बोललेत का? हा, काकांना हरवायचे, काकांच्या पक्षाला हरवायचे, कारण काका पक्षांतर्गत इतरांना नेतृत्व करण्याची संधी देत नाहीत, त्यांच्या करिअर खतम करतात. हा अजितदादांचा किंवा त्यांच्या सवंगड्यांचा राग आहे. तसाच काहीसा राग एकनाथ शिंदेचा पण उद्धव ठाकरेंच्या बाबतीत होता. पण वैचारिक पातळीवर आज सुद्धा अजितदादा हे आपल्या काकांच्या बरोबर आणि काकांच्या भूमिकेचं समर्थन करताना दिसतात. तीच गोष्ट आपण उद्धव ठाकरेंकडे बघू शकतो का? नाही. उद्धव ठाकरे हे मुस्लिम आक्रमकता, जिहादी मानसिकता याच्या विरोधात धर्मांधता, मुस्लिम धर्मांधता याच्या विरुद्ध जी विचारधारा उभी राहिली त्यातून ती परंपरा घेऊन आलेली आहे. पण आज बघितलं तर मुस्लिमांसाठी, मुस्लिम मतांसाठी उद्धव ठाकरे वाटेल ते करायला तयार आहेत. अगदी भाजपच्या हिंदुत्वावर ते शंका व्यक्त करतात, नुसती शंका व्यक्त करतात नाही, अगदी जे खोटे नाटे आरोप आजपर्यंत हिंदुत्व विरोधक करत राहिले ते उद्धव ठाकरे करायला लागले. एका बाजूला उद्धव ठाकरे सांगतात की ज्या वेळेला गुजरातमध्ये मोदींच्या विरोधात एवढं काहूर माजलेलं होतं त्यावेळेला आपल्या वडिलांनी आपल्याला मोदींना दिलासा देण्यासाठी पाठवलं होतं. ती सगळी गुजरातची दंगल कुठून सुरू झाली तर त्या ट्रेन जाळली, साबरमती गोधराला साबरमती गाडीचा डबा जाळला, त्यातून सुरू झाली होती. पण एकीकडे त्यात मोदी बरोबर होते, भाजप बरोबर होता आणि आपण हिंदुत्ववादी म्हणून त्यांना दिलासा द्यायला गेलो, ही आपली जमेची बाजू म्हणून
उद्धव ठाकरे सांगतात. पण दुसरीकडे तेच उद्धव ठाकरे अयोध्येतल्या प्राण प्रतिष्ठा समारंभाच्या वेळेला काय बोलले होते की हे सगळ्यांना अयोध्येत बोलवतील आणि मग कुठे कुठे ट्रेन जातील, कोण भाजपवाले संघवाले, आणि मग दंगली पेटवतील. हे जर उद्धव ठाकरेंना आज वाटत असेल की गोधरासारखं देशभर केलं जाईल, तर मग गोधराचं त्या काळात तुमच्या वडिलांनी किंवा तुम्ही समर्थन कशाला केलं होतं? मग तेव्हा तुम्हाला देशभर हिंदुत्व म्हणजे देशभर ट्रेन जाणं आणि दंगली पेटवणं हाच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या एकत्रित शिवसेनेचा उद्देश होता का? नाही. उलट त्यांना त्याचा गर्व आहे. पण तीच कृती आज भाजप करते, तर मग त्याचा निषेध आहे. इथे दुटप्पीपणा कळतो की माणूस आपल्याला मुख्यमंत्री पद पाहिजे म्हणून वाटेल त्या टोकाला जाऊन खोटं नाटं बोलू शकतो, खोटे नोटे आरोप करू शकतो. ही उद्धव ठाकरेंची एक प्रतिमा आहे, ही वस्तुस्थिती आहे त्यांची. आणि दुसरीकडे अजितदादा आहेत. अजितदादांनी काकांच्या विरुद्ध बंडाचा झेंडा उच्च खांद्यावर घेतला असला तरीही अजितदादांनी कधीही ज्या विचारधारेचं राजकारण आजपर्यंत केलं त्याची कास सोडलेली नाही. आजही आपण शाहू फुले आंबेडकर या विचारधारेचे आहोत हे ठणकावून अजितदादा सांगत असतात. आणि एखाद्या भाजपच्या नेत्याकडून किंवा शिवसेनेच्या नेत्याकडून त्या फुले शाहू आंबेडकर विचारधारेला धक्का लागत असेल किंवा हिंदुत्वाची हिंसक टोकाची भाषा केली जात असेल तर त्याला धमकावण्याची हिंमत अजितदादांनी दाखवलेली आहे. जी हिंमत उद्धव ठाकरे कधी काळी गमावून बसले. म्हणजे आज बाळासाहेब असते तर वक्फ विधेयकाच्या बाबतीत बाळासाहेबांनी आपली सगळी ताकद मोदी सरकारच्या मागे उभी केली असती. पण उद्धव ठाकरे त्या वक्फच्या समर्थनाला उतरले. म्हणजे आपल्या पित्याने आजच्या काळामध्ये जी भूमिका घेतली असती त्याच्या उलट्या टोकाला गेली. अगदी बाळासाहेब म्हणायचे की बाडगा जो असतो तो जोरात बांग देतो. उद्धव ठाकरेंची अवस्था त्यांच्याच पित्याजींच्या भाषेमध्ये बाटग्यासारखी झालेली आहे की ओवायसी जेवढं वक्तचं समर्थन करणार नाही तेवढं टोकाला जाऊन उद्धव ठाकरे आज वक्फ विधेयकाच्या विरोधात बोलतात. वक्फच्या जमिनीला हात लावू देणार नाही. अजितदादा सुद्धा बोललेले नाही. लक्षात घ्या, अजितदादा हे काय म्हणतात त्याला शाहू फुले आंबेडकर पुरोगामी विचारधारेचे आहेत. पण जितकं वक्फचं समर्थन विरोध अजितदादांनी केलेला नाही, पण वक्फचं समर्थन पण हिरिरीने केलेलं नाही जितकं उद्धव ठाकरे करतात. आहे की नाही गंमत? आणि त्यांचे जे आज नवे पुरस्कर्ते निर्माण झालेत ते तर उद्धव ठाकरे विशाळगडावर कबरी आणि मशिदी वाचवायला का गेले नाहीत असा सवाल विचारायला लागले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी नुसती मतदाराशी नाही तर ज्या विचारधारेवर ज्या वैचारिक भूमिकेवर त्यांचा पक्ष उभा राहिला त्याच्याशी गद्दारी केली आहे. आणि दुसरीकडे अजितदादा मात्र हिंदुत्वावर उभ्या राहिलेल्या पक्ष आणि सत्तेचा फायदा घ्यायला त्यांच्या सोबत आले असले तरी आपल्या विचारधारेशी आज सुद्धा अजितदादा ठामपणे प्रामाणिक राहिलेले. आणि म्हणून मग मी जेव्हा उद्धव ठाकरे यांचा आरोप करतो तेव्हा त्याचं कारण कडाडून टीका करतो. त्याचं कारण असं आहे की उद्धव ठाकरे हे आपल्याच वैचारिक भूमिकेला मुठमाती देऊन मोकळे झालेत सत्तेसाठी, स्वार्थासाठी. पण स्वार्थ साधत असताना सुद्धा अजितदादांनी आपल्या वैचारिक आणि पारंपरिक राजकीय भूमिकेला सोडायला साफ नकार दिलेला. हिंदुत्वाचे फायदे घेतले, हिंदुत्वाच्या सत्तेचे फायदे घेतले, पण त्यासाठी मी माझी भूमिका सोडणार नाही, माझी विचारधारा सोडणार नाही. इथे अजितदादांच्या विरोधात माझा आवेश कमी होतो. हा माणूस निदान आपल्या वैचारिक भूमिकेसाठी प्रामाणिक आहे. उद्धव ठाकरे आमचं हिंदुत्व, तुमचं हिंदुत्व काय ते सांगा. राज्यभाषा, अभिजात भाषा
मग गाईचा हंबरडा ही राज्यभाषा आहे का? इतकं खुळचट विधान माणूस का करतो? गोहत्येच्या विरुद्ध भाजप आणि संघापेक्षा मागल्या काही वर्षामध्ये शिवसैनिकांनी जोरदार आघाड्या उघडल्या होत्या आणि त्यांचा आजचा प्रमुख म्हणतो की गाय ही राज्यमाता असेल तर मग हंबरडा ही राज्यभाषा आहे का? काय पोरकट पातळीवर माणूस जातो सत्तेसाठी, तेव्हा त्याला गद्दारतो. मतदाराशी गद्दारी करतो, जो वैचारिक भूमिकेशी गद्दारी करतो, जो आपल्या पाठीराख्यांशी गद्दारी करतो, त्याच्यावर टीका कडाडून झाली पाहिजे. पण अजितदादांचं तसं म्हणता येत नाही. त्याने आपल्या सवंगड्यांसाठी आणि सहकाऱ्यांसाठी सत्तेच्या तडजोडी केल्या, पण विचारधारेला तिलांजली द्यायला अजितदादा तयार नाहीत, जितकी तिलांजली देऊन मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे मोकळे झाले. आज अशी परिस्थिती आहे की कधीतरी एक दिवस उद्धव ठाकरे चक्क सोनिया गांधींना लोटांगण घालतानाही आपण बघू शकतो. ज्या शिवाजी पार्कवर बाळासाहेबांचा माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो हे शब्द गरजायचे, तिथे राहुल गांधी मंचावर आहेत म्हणून उद्धव ठाकरे तमाम हिंदू बांधवांनो वगैरे बोलायला वचकलेले. तो शब्द त्यांनी आपल्या वक्तृत्वातून कट करून टाकलेला आहे, वगळून टाकलेला आहे. आणि म्हणून उद्धव ठाकरे यांच्यावर बोलताना माझी भाषा कडाडणारी होते, तेवढी अजितदादांच्या बाबतीत होत नाही. फरक दोघांमधला तो आहे, ही दोघांमधली तुलना आवश्यक आहे. म्हणूनच तो विषय स्वतंत्रपणे मांडला. आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.